नमस्कार. 25 जानेवारीच्या चालू घडामोडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पहिली बातमी आहे ओडिसामधील बौद्ध स्थळे. ओडिसामधल्या बौद्ध स्थळांबद्दल. ओडिशातील जाजपूर जिल्ह्यातील रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी हे 3 नावं लक्षात ठेवायचे. या 3 बौद्ध स्थळांचा समावेश युनेस्कोच्या भारताच्या गटातील सगळ्यात महत्वाचं तात्पुरत्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. ही तात्पुरती भारताने आवश्यक कागदपत्रे 22 डिसेंबर रोजी सबमिट केलेली आहे आणि भविष्यात एखाद्या स्थळाला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी तात्पुरत्या यादीतील नोंद ही अनिवार्य असते. हे ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे जे डिपार्टमेंट आहे मिनिस्ट्री ऑफ कल्चर म्हणजे सांस्कृतिक मंत्रालय अंडर, त्याचं एक काम आहे की जे युनेस्कोला जे स्थळ जास्तीत जास्त युनेस्को युनायटेड नेशन्स काउन्सिल फॉर कल्चरल सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. ही ASI भारतातर्फे जागतिक वारसा परिषदेची प्रमुख समन्वयक म्हणजे कोऑर्डिनेटर म्हणून आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया काम करतं आणि संबंधित कागदपत्रे तयार करून युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राकडे नामांकन सादर केलेले आहे. आणि युनेस्कोच्या या केंद्राने ओडिशातील डायमंड ट्रँगल स्थळांच्या म्हणजे याला डायमंड ट्रँगल म्हणतो आपण, रत्नागिरी, उदयगिरी आणि ललितगिरी, भगवान बुद्धाच्या केव्ज उदयगिरी या ठिकाणी खूप फेमस आहे बौद्धकालीन. पुढचं आज 26 जानेवारी 2026 तर आज नवी दिल्ली येथे एक मोठी परेड, आधीचा राजपथ आणि आता नवीन नाव दिलेलं आहे त्याला कर्तव्यपथावर जी परेड होते त्याच्यात महाराष्ट्राचं जे योगदान आहे ते या बातमीतून आपण बघूया. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या प्रांगणात 26 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या भारत पर्व 2026 या महोत्सवात महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, पर्यटन वैभव आणि आत्मनिर्भरतेची संकल्पना हे लक्षात ठेवायचे. याचा एक तिथं प्रांगणात डिस्प्ले केलेले आहे. याच्यामध्ये नागरिकांना प्रवेश विनामूल्य आहे आणि हे जे 3 दिवस जे चालतंय हे जे लाल किल्ल्याच्या प्रांगणामध्ये हा जो महोत्सव तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे याच्यामध्ये भव्य दालन आहे. याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळे, निसर्गरम्य कोकणपट्टी, ऐतिहासिक गड किल्ले, आध्यात्मिक परंपरा, व्याघ्र प्रकल्प याची सविस्तर माहिती या दालनातून दिली जाणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचालनात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यामध्ये महाराष्ट्राने गणेशोत्सव आत्मनिर्भर भारताचे प्रतीक हा महाराष्ट्राचा चित्ररथ आहे. काय आत्मनिर्भर गणेशोत्सव आत्मनिर्भर भारताचे प्रतीक. त्यासोबतच पॅन इंडिया फूड कोर्ट, हस्तशिल्प व हातमाग बागायत, सांस्कृतिक कार्यक्रम, सशस्त्र दलांचे बँडवादन आणि डिजिटल इंडियाच्या प्रदर्शनामुळे महाराष्ट्राचा सहभाग अधोरेखित होणार आहे. मेन तुम्हाला लक्षात ठेवायचे 2026ची थीम काय आहे? रिपब्लिक डेची महाराष्ट्राची ती आहे गणेशोत्सव आत्मनिर्भर भारताचे प्रतीक. नव्या व्यापार करारामुळे देशात नव्या रोजगार संधी. याच्यामध्ये युरोपियन युनियन आणि अमेरिका या 2 राष्ट्रांबरोबर किंवा हा ग्रुप ऑफ राष्ट्र आहे, याच्यात जवळ 28 राष्ट्र आहे आणि याच्यात सिंगल आहे.
ते या दोन राष्ट्रांमध्ये या दोन राष्ट्रांशी भारताचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करण्याचा विचार असू. त्याच्यामुळे आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की रोजगारातून नव्या संधी निर्माण होणार आहेत आणि केंद्र सरकारच्या 18व्या रोजगार मेळाव्यात त्यांनी 61,000 नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. रोजगार मेळावा केंद्र सरकार घेत असते रेग्युलरली. आणि अमेरिकेचे स्कॉट बेझंट हे जे परराष्ट्र मंत्री आहे त्यांचं रशियाकडून भारताने आयात करण्यात येणाऱ्या तेलामध्ये रशियन ऑइल इम्पोर्टमध्ये कमी झालेली आहे. त्याच्यामुळे लवकरच ऑगस्ट 2025मध्ये अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेले होते आणि ते टॅरिफ लवकरच मागे घेतले जाईल असं त्यांनी जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी दावोस स्वित्झर्लंड युरोपमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे. आणि अमेरिकेने कॅनडाला एक इशारा दिलेला आहे की कॅनडाने चीनसोबतचा करार पुढे नेऊ नये, नाहीतर कॅनडातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर 100% इम्पोर्ट ड्युटी म्हणजे आयात शुल्क डोनाल्ड ट्रम्प हे लावू शकतात. खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती. पुणे सातारा महामार्गावर हा खंबाटकी हा घाट आहे. यामुळे 493 कोटी खर्च, बोगदा 10 मीटर रुंदीचा असून त्याची लांबी 1.3 किलोमीटर आहे आणि यामध्ये एक दरी पूल पण आहे त्याचं 1.2 किलोमीटर आणि टोटल लांबी 6.5 किलोमीटर आणि बोगद्यात 3 मार्गिका आहेत. पुणे सातारा ते सातारा पुणे जाण्यासाठी वाहनासाठी 2 स्वतंत्र बोगदे, आपत्कालीन मार्ग पण ठेवलेला आहे, CCTV आणि PTZ कॅमेरे पण आहेत आणि 2 टनल नियंत्रण कक्ष इथं स्थापन केलेला जाणार आहे. यामध्ये सध्या घाटातून जाताना वाहनांना सुमारे 45 मिनिट लागतात. 45 मिनिटांचा हा प्रवास नवीन बोगद्यामुळे फक्त 7 मिनिटात पूर्ण होत आहे असं. आणि घाटातील यस वळण हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाते, त्यामुळे अपघात टळणार आहे. आता खंबाटकी घाट आणि इतर डिटेल तुम्ही इथं बघून घेऊ शकता. केंद्रावरील टीकेचे भाषण वाचणार नाही, कर्नाटकाचे राज्यपाल म्हणताय. कर्नाटक आणि राज्यपाल हे केंद्र सरकार नियुक्त असतात, हे लक्षात ठेवा. केंद्र सरकार नियुक्त, पण काम काय करतात? राज्यात काम करतात आणि केंद्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. यामध्ये राज्य सरकार आणि कर्नाटक राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात तणाव पुन्हा उभारून आलेला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाच्या मुद्द्यावरून राजभवन आणि सरकार यामध्ये वाद सुरू झाला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या भाषणात केंद्र सरकारवर कोणतेही मुद्दे असले तर ते भाषण वाचणार नाही असं कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य सरकारला कळवलेलं आहे. आता या समारंभात राज्यपालांनी देण्यात येणारे भाषण हे परंपरेनुसार राज्य सरकारकडून तयार केले जाणारे भाग आहे. या भाषणात राज्यातील विकास कामांचा आढावा, प्रशासनाची भूमिका आणि भविष्यातील धोरणांचा उल्लेख केलेला असतो. यामध्ये सरकारने तयार केलेल्या मसुद्यात केंद्राकडून राज्यावर झालेल्या अन्यायाचा आणि भेदभावाचा उल्लेख आहे. त्यामुळं त्यांनी जे केंद्रावर जे टीका आहे, केंद्र सरकारवर जी टीका या भाषणात आहे ती वाचण्यास नकार दिलेला आहे. संपूर्ण भाषण वाचण्यास नकार दिला होता. 22 जानेवारी रोजी सुद्धा त्यांनी कर्नाटक विधानमंडळाच्या विशेष संयुक्त अधिवेशनात त्यांनी संपूर्ण भाषण वाचण्यास नकार दिलेला होता. आता राज्यपालांचे अभिभाषण कधी होते? राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे
प्रत्येक कॅलेंडर इयर म्हणजे 2026 कॅलेंडर इयर चालू झालेले आहे, त्यामध्ये सर्वात पहिले अधिवेशन असते रिस्पेक्टिव्ह कॅलेंडर इयरमध्ये किंवा रिस्पेक्टिव्ह वर्षी. तर जे पहिलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये होणारं जे बजेट सेशन असतंय विधिमंडळ किंवा लोकसभेचं, त्यावेळेस केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती संसदेपुढे अभिभाषण करतात आणि राज्यामध्ये राज्यपाल हे त्या विधानमंडळासमोर अभिभाषण करतात. हे लक्षात ठेवा. राज्यपाल आता हे पुढचे राज्यपाल तमिळनाडूमध्ये राज्यपाल काय म्हणताय, स्टॅलिन काय म्हणताय, राज्यपालांनी राज्याचे हित पाहणे आवश्यक आहे. गेल्या 3 वर्षापासून राज्यपाल सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने सभात्याग करत आलेले आहेत आणि हे वर्तन राज्यपालपदाचा अवमान करणारे आहे. तमिळनाडूमध्ये स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत आणि DMK या पार्टीचे आहेत. द्रविड मुन्नेत्र कझगम असं या पार्टीचं नाव आहे. हा GS पेपर 2चा मुद्दा असेल. राज्य सरकार वर्सेस राज्यपाल. यात आपल्या संविधानामध्ये असलेले संविधानातील कलमे 2 नंबरला सुप्रीम कोर्टचे डिसिजन्स आणि सुप्रीम कोर्टात मध्ये प्रलंबित याचिका, या वेगवेगळ्या याच्यातून हा तुम्हाला हे आन्सर आणि कन्क्लुजन लिहायचं आहे. नेक्स्ट, शाळांची अर्थकोंडी. राईट टू एज्युकेशन हा एक मुद्दा आहे इथं. राईट टू एज्युकेशन 2009ला लागू झालेला आहे. आता राईट टू एज्युकेशन RTE नुसार खाजगी शाळांना इयत्ता पहिलीतील 25% जागा EWS आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, दुर्बल आणि सामाजिक दृष्ट्या वंचित घटकांसाठी राखीव आहेत. 1 लाख उत्पन्नाची मर्यादा असणारे कुटुंब, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग, एकल पालकांची मुले, अनाथ व दिव्यांग पालकांची मुले या मुलांना या प्रवर्गातील खाजगी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये या 25% कोट्यामध्ये प्रवेश मिळतो आणि संगणकीय लॉटरीद्वारे विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारकडून शाळांना प्रतिपूर्ती स्वरूपात देण्यात येते. परंतु ही रक्कम 2014 म्हणजे मागच्या 11 वर्षापासून या शाळांना मिळालेली नाही आणि 2000 कोटीपर्यंत ही रक्कम पोहोचलेली आहे. त्यामुळे या थकबाकीची रक्कम लवकरात लवकर शाळांना मिळावी यासाठी या शाळा आणि त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटर प्रयत्नशील आहेत. यासाठी हा मुद्दा आहे. राईट टू एज्युकेशन हा GS पेपर 2 मधला महत्वाचा मुद्दा आहे. धरणांचे बनणार हेल्थ कार्ड. पुण्यातली बातमी. धरण सुरक्षा कायद्यानुसार राज्यातील सर्व धरणांचे व्यापक सुरक्षा मूल्यांकन करण्यात येणार आहे. देशातील 6,100 पेक्षा अधिक धरणे आपल्या देशामध्ये आहेत आणि एकट्या महाराष्ट्रात 30 ते 40% यापैकी धरणे आहेत. 30 ते 40% जरी धरणं धरली तर जवळपास महाराष्ट्रामध्ये अराउंड 4000 प्लस धरणे आहेत सध्या. त्या धरणांवर भरपूर जुने त्यांचं वाढतं वय आहे. त्यामुळे 2021 मध्ये धरण सुरक्षा कायदा करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचं मूल्यांकन व्हर्च्युअल रियालिटीद्वारे ही जी बैठक झाली त्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि अंतर्गत धरणांची बृहत आरोग्य पत्रिका तयार करण्यात येणार आहे.
केंद्रप्रमुख पदासाठी स्पर्धा परीक्षा. आता केंद्रप्रमुख पद कोणतं आहे? राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून समूह केंद्र समन्वयक केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्णतः ऑनलाईन घेण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे स्पर्धा परीक्षा ही केंद्रप्रमुख पदास सुद्धा लागू झालेली आहे. युनेस्को दर्जाप्राप्त गडांच्या स्वच्छतेसाठी मोहीम. पहिला आपण युनेस्को ओडिसाचं बघितलं, आता युनेस्को महाराष्ट्रामध्ये काय करते ते बघू. युनेस्कोने राज्यातील 11 किल्ल्यांना ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून दर्जा दिला आहे. हा दर्जा जतन करण्यासाठी सर्व गड किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आता त्याच्यामध्ये 11 महत्त्वाचे गड किल्ले कोणते? रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, सालेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी व खंदेरी हे जे 11 किल्ले आहेत यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. 11 किल्ले आहेत, त्यांना युनेस्कोने ऐतिहासिक वारसास्थळाचा दर्जा दिलेला आहे. हा दर्जा 2024 मध्ये युनेस्कोकडून देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून या गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्यांचा ऐतिहासिक दर्जा जतन करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. याच्या ही जी घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली त्याला या ब्रीदवाक्य आहे, मानाचा मुजरा हटवूया कचरा, असे या स्वच्छता मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. यामध्ये या गड किल्ल्यांवर वाढत्या पर्यटकांच्या वाढत्या संकलनामुळे प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि पुनश्चक्रीकरण म्हणजे रिसायकलिंग आणि पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था, रोप लागवड आणि मासिक महिन्याच्या महिन्याला ही स्वच्छता झाली करण्यात येणार आहे. तरुणांना नव्या संधी. व्यापार करारामुळे 18वा रोजगार मिळावा. 61,000 युवकांना नियुक्तीपत्रे दिले. देशभरातील 45 ठिकाणी याचं यशस्वी आयोजन झालेले रोजगार मेळाव्याचं. आणि GST मधील सुधारणा आणि नवीन कामगार कायदे, जे नवीन कामगार कायदे 2025 मध्ये लागू झाले. लेबर कोड म्हणतो आपण, लेबर कोड्स, जे 4 हे कामगार कायदे झालेले त्या बाबतीत त्यांनी उल्लेख केलेला आणि त्यांनी 61,000 तरुणांना ई नियुक्तीपत्रे त्यांनी दिली. GST मध्ये झालेल्या सुधारणामुळे तरुण उद्योजक आणि सूक्ष्म लघु म्हणजे स्मॉल मीडियम MSME सूक्ष्म लघु मध्यम व्यावसायिकांना मोठा फायदा झालेला आहे. आणि यामध्ये जे कामगार काम करताय त्यांना सोशल सिक्युरिटी म्हणजे सामाजिक सुरक्षेचा फायदा होणार आहे. आता पद्मा अवॉर्ड मिळालेले आहेत, त्याची घोषणा झालेली आहे. जे महत्त्वाचे नावं, आदरणीय धर्मेंद्र, हे काही 15 दिवसापूर्वी त्यांचं निधन झालंय, त्यांना पण पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर ट्रेड आणि इंडस्ट्री, व्यापार आणि औद्योगिक जगतामध्ये सत्यनारायण नुवल यांना दिलेला आहे. उदय कोटक यांना पण दिलेलं आहे. आर्ट, कला आणि खेळ याच्यामध्ये पियुष पांडे, मामुटी हे केरळचे मोठे कलाकार आहेत आणि अलका याज्ञिक यांना पण देण्यात आला. रोहित शर्मा यांना पण पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. हरमनप्रीत कौर या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या करणाऱ्या आहेत, त्यांना पण पद्मश्री हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यामध्ये अशोक चक्र कोणाला देण्यात आलेले आहे? शुभांशु शुक्ला, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS हे नासा आणि रशिया यांच्या मार्फत
आणि युरोपियन युनियन या तीन ग्रुप किंवा कडून ऑपरेट केले जाते इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. त्यामध्ये ते भारताचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रवास केला. त्यामुळे त्यांना अशोक चक्र देण्यात आले आणि हा भारताचा शांतताकालीन हायेस्ट पीस टाईम गॅलंट्री अवॉर्ड आहे. आणि डिटेल लिस्ट उद्या शेअर केली जाईल या वेगवेगळ्या पुरस्कारांची. थँक्यू.